बघा मित्रांनो, आता 3 वाजले त्या आणि 3 वाजताचं वातावरण बघा कसलं आहे. काल पाऊस पडलाय, रासर पाऊस चालू होता, चिरी 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 चालू होती. आणि इकडे बघा वांगी ती वातावरण लय भारी झालं या. वांगी काय म्हणचाल तुम्ही, सारखं वांगीच वांगी दाखवता काय म्हणचाल. नाही ते आमच्यात वांगी ती तिकडं ऊस आहे. काल हे पाऊस कशाच पडलाय. वेल आहे इथं? हे कशाचं आहे ते काय माहिती. तोंडलं बनलं वेल आहे, कसं आहे भारी. एक नंबर आहे. मग लय भारी वातावरण झालंय, मला तर लय भारी वाटायलंय. चला आम्ही आता भीमुखात चाललोय, भीमुखाकडे जाऊन चक्कर मारायची. तिकडे घास आहे, ते ऊस माहित नाही ऊस तुम्हाला? पाक पडलाय सर ना तुमचा? होय पडलाय. हा हे पावसाला रात्री वारं पाऊस सुटलेला त्यामुळे पडला. मोर वातावरण बघ कसं झालंय नुसतं नात खळात. एकच नंबर झालंय, एक नंबर वातावरण आहे. चला तुम्हाला दाखवते आता शेंगा. आता शेंगा लय पसरले, तर लय म्हणजे लय पसरले. त्याचा शेंगा लागायला लागले त्याला, बारीक छोटे छोटे. अगं या ऊसाला हुमणी लागली आहे तुमच्या? नाही हो मी लागली, मग ती झाले वाऱ्यानं पडलाय ऊस. होय इकडं बघ वातावरण कोकणी वातावरण आहे, कोकणी. एक नंबर कसं आहे हा तिकडे. तुझा बिमूग एक नंबर आहे सर ना. कसं आहे? एक नंबर. आणि नारळ खाली नारळ पडले तर तुमच्या? काय माहित पडलं तर नाही तर कस 4 नारळ आहे ती रानात तुझ्या. पडलं ये नाही काय माहित तर. चल की बघू बिमू शेंगा ही खा जरा. बघायचं कसं आले. 2 खुरपानं झाली ती भीमुखाची. होय पाऊस काल रात्री पाऊस झालाय, कसलं वातावरण झालंय नुसतं. आमची शेती बघा कशी नुसती बघा. भीमुख आहे दीडीचं. 1.5 एकराचा भीमू आहे. सवर्ण शेंगा खायला बोलवत नाही तुम्हाला नुसतं. अजून शेंगा यायची ते तवरच खायला काय पाला पाला खायला देऊ त्यांना आल्यावर शेंगा. लागले ते शेंगा खाली नाही ते उपसून. लागले अजून, बारीक बारीक छोटी छोटी अंडी लागली ती हा एवढी एवढी. पण ते पासून काय उपयोग आहे, त्याला शेंगा बी नाही त्याला काय नाही. एवढ्या एवढ्याच काय करायचं आहे मग? काय करायचं म्हणजे? काय करायचं म्हणजे एवढ्या एवढ्याच उगा येलो उपसून काय फेकून द्यायची काही गरज आहे का? जांभळं झाडाला जांभळं खायला जाईना तो आजकाल. काय जांभळं खाऊन कंटाळा आला आता, नाही जात जांभळ्याला बिंबाला कशाला. भीमू अजून 1-1.5 महिन्यानं आपली शेंगा निघतील हा ना. हळूच यायला लागला. काय जावा बघीन तर आळसच असतो तुला. चला नारळ पडले का बघून. हा नारळ चल की मग. दोडका आहे तर बघ, नारळ पडले तर बघ. रानाची मालकी नाही सवर ना ग तू. मग काय सारखं काय हा सगळं उचलून द्यायचं. काय बोलते? सगळं उचलून द्यायचं. हा पालखी नाही म्हणल्यावर मग राहू द्यायचं का नाही रानात काय का सगळं उचलून. काय रान खाते काय? खात नाही पण उगा घरी पण नेऊन वाटोळच होतंय माळवं. होत नाही माळव आठवं होतंय. शेंगा लागले त्या गावाच्या. अयो काय वातावरण दिसतंय. आळस जे लागला, झोप वाटायला नाही जाऊन घरी आता. होय पाऊस पाण्यात झोप जाग निवांत. आता काय करायचं, तुम्हाला मी कुठं काम आहे? तुम्हाला गावात जायचं आहे, पप्पाचा कधी फोन आला अजून तुम्ही गेला. बाप घरी आल्यावर मग परत जायचं हवं तुम्ही. इकडे बघ ये तिळ किती मस्त आले तर. हा तुम्ही लावले आणून तर दिलंय बी तुला, लावायचं काय विषय? कसं लागायचं ते त्याला ते बघ ये गावारे शेंगा फिंगा कशा येते नुसत्या. एक नंबर आहे. पण नारळच नाही तर पडलं. पडलं असतील तिकडं एक नारळ खाली बैठ नाही तर अजून पडलंच नाही तर म्हणते मग. हो काळच आळूशा लागला. चला बाय घरी. हा चला आळूशा लागला. चली बघ की गावारे शेंगा फिंगा आहे त्या जरा. कशा तोडायची ते कालवणाला हाय. हा कालवणाला आहे वा. बघ की तर गावारे शेंगा फिंगा हो. दोडक्याचं वेल तर बघ किती भारी आल्यात नुसतं नात खळच. शेंगा लागायला लागल्या आता. चिच पाक झाडा झाला चिच आपल्या. काय सारखं चिजच खात असतं. मला नाही ते चिच लागत. बघ ते लेकरी येऊन बसते चिच खाली सारखी. चला मग चला तिकडे जरा थोडं जाऊन ये. जाऊ घरी. घरी तर जायचं आहे आपल्याला. घरी पण राडा पडलाय का बरं भीमुख फिमुख कसा विचार काय काय? कसं आहे भीमुख आमचं सांगा. भीमुख आता पसरलाय, लयच पसरलाय. बघा कसा पसरलाय. येलं एक नंबर पसरलाय आणि एकच नंबर भीमुख आहे. आणि पसरलाय. कसा भीमुख आहे आमचा कमेंट मध्ये नक्की सांग. तिकडे तर लय भारी काय एवढं सुद्धा जागा बघायला नाही. पिवळा पडलाय हो तिकडे जरा. कसं पडला काय माहित का रोग पडला. तिकडे हिरवा घर आहे खालच्या कडनी ही एक बाजूनी, पण तेवढाच मध्ये टपका तेवढा पडला पिवळा. कसा भीमुख वाटतंय ती कमेंट मध्ये नक्की सांग. ओके थँक्यू धन्यवाद. तुम्हाला कोण बोलते तू